पद्मश्री विद्रोही कवी अशी ओळख असलेल्या नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न भारतात चित्रपटाचे परीक्षण करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने विचारलाय। बोर्डाला नामदेवजी ढसाळ माहिती नसावेत हे आपल्या भारताचे दुर्दैव आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या आंदोलनास प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, पंडित कांबळे, किशोर कांबळे, स्वातीताई पोकळे, चंद्रशेखर धावडे, गणेश नलावडे, पायल चव्हाण, नितीन रोकडे, रोहन पायगुडे, कुशाल मोरे, रुपाली शेलार, सानिया झुंजार, जावेद शेख, फहीम शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राजसत्तेला आपल्या विद्रोही साहित्याने शुद्धीवर आणणारे महान कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे कार्य संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे। मात्र भारतात चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला नामदेवजी ढसाळ माहीत नसावेत हे आपल्या भारताचे दुर्दैव आहे। मोदी सरकारने कोणतीही बौद्धिक योग्यता नसताना आपल्या मर्जीतील निर्बुद्ध लोकांना अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये बसवल्यामुळे आपल्यावर ही वेळ ओढावली आहे। म्हणूनच सेन्सॉर बोर्डाचा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नामदेव ढसाळ कोण या प्रश्नाचे सनसनीत उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं।